नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावरून सुरू झालेलं आंदोलन केवळ एका परीक्षेपुरतं मर्यादित राहिलं नाही. दिल्लीतील जंतर मंतरवर विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाने संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतलं. कॉक्रोच जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले. अनेक राज्यात मोर्चे निघाले आणि शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकतेचा प्रश्न देशभर चर्चेत आला. अखेर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि केंद्र सरकारला परीक्षा व्यवस्थेत मोठ्या सुधारणांची घोषणा करावी लागली. मात्र या एका राजीनाम्याने केवळ दिल्लीतील राजकारण ढवळून निघालं नाही, तर त्याचे पडसाद आता विविध राज्यांमध्येही उमटताना दिसतात. देशभर शिक्षण मंत्र्यांवर दबाव वाढल्याचं चित्र आहे. नेमकं काय घडतंय समजून घेऊया सविस्तर या व्हिडिओत. मंडळी, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर प्रल्हाद जोशींकडे केंद्रीय शिक्षण मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली. त्याच वेळी केंद्र सरकारने परीक्षा सुधारणा विधेयक संसदेत आणण्याची तयारी सुरू केली. पेपर फुटी विरोधात कठोर शिक्षेची तरतूद जाहीर केली आणि परीक्षा व्यवस्थेत पारदर्शकता आणण्यासाठी हाय पॉवर टास्क फोर्सची स्थापना करण्याचाही निर्णय घेतला. यावरून विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा परिणाम केवळ राजीनाम्यापुरता मर्यादित राहिला नसून सरकारला धोरणात्मक बदल करण्यासही भाग पाडल्याची चर्चा सुरू झाली आहे. याच पार्श्वभूमीवर आता देशातील इतर राज्यांमध्येही शिक्षण व्यवस्थेशी संबंधित प्रश्नांवर विरोधक अधिक आक्रमक झाले आहेत. केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा झाल्यानंतर आता राज्यातील शिक्षण मंत्र्यांनाही नैतिक जबाबदारी स्वीकारावी अशी मागणी विविध ठिकाणी होत आहे. त्यामुळे आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि पंजाब या 3 राज्यांमध्ये शिक्षण मंत्र्यांवरील दबाव लक्षणीयरित्या वाढला आहे. आंध्र प्रदेशात वायएसआर काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री वाय.एस. जगनमोहन रेड्डींनी DSC 2025 शिक्षक भरती प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचा आरोप करत शिक्षण मंत्री नारा लोकेश यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यांच्या मते शिक्षक भरती प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव होता आणि लाखो उमेदवारांच्या भवितव्याशी तडजोड करण्यात आली. त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची न्यायालयाच्या देखरेखीखाली CBI चौकशी व्हावी अशी मागणीही केली आहे. वायएसआर काँग्रेसचे नेते आणि माजी शिक्षण मंत्री आदिमुलापू सुरेश यांनीही सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. प्रश्नपत्रिका तयार करण्यापासून परीक्षा व्यवस्थापनापर्यंतची जबाबदारी एका संस्थेकडेच देण्यात आली. गोपनीय माहिती हाताळण्याचे काम आउटसोर्स कर्मचाऱ्यांकडून करून घेण्यात आले आणि परीक्षा प्रक्रियेशी संबंधित काही व्यक्तींनाच अव्वल क्रमांक मिळाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या संदर्भातील कागदपत्रे, डिजिटल पुरावे आणि व्हिडिओ राज्यपालांकडे सादर करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. विरोधकांच्या मते या संपूर्ण प्रकरणामुळे सुमारे 3.5 लाख उमेदवारांवर परिणाम झाला असून त्यामुळे शिक्षण मंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारावी. दुसरीकडे तेलंगणात वेगळाच मुद्दा समोर आलाय. येथे प्रश्नपत्रिका फुटीपेक्षा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हक्कांवरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न सुरू आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष N. रामचंद्र राव यांनी मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्यावर निशाणा साधत ट्यूशन फी रिइंबर्समेंट योजनेअंतर्गत सुमारे 12,000 कोटी रुपयांची थकबाकी अद्याप दिली नसल्याचा आरोप केला आहे. हा निधी सुमारे 20 लाख विद्यार्थ्यांशी संबंधित असल्याने शिक्षण विभागाने याबाबत तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा मुख्यमंत्री यांनी शिक्षण खाते स्वतःकडे ठेवण्याचा नैतिक अधिकार गमावल्याचे त्यांनी म्हटले आहे. या प्रश्नावरूनही शिक्षण विभागावर मोठा राजकीय दबाव निर्माण झाला आहे. पंजाबमध्येही शिक्षणाशी संबंधित वाद तीव्र होताना दिसत आहे. कथित फार्मसी परीक्षा पेपर लीक प्रकरणावरून भाजप नेते आणि दिल्ली सरकारमधील मंत्री मनजिंदर सिंह सिरसा यांनी पंजाब सरकारवर जोरदार टीका केली आहे. लाखो रुपयांच्या व्यवहारातून प्रश्नपत्रिका लीक झाल्याचा आरोप करत त्यांनी संबंधित शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या प्रकरणामुळे 7,000हून अधिक विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आल्याचा दावा त्यांनी केला. जंतर मंतरवर आंदोलनादरम्यान आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी पेपर लीक झाल्यास मंत्र्यांना जबाबदार धरले जाईल अशी भूमिका घेतल्याची आठवण करून देत सिरसा यांनी आता त्याच भूमिकेची अंमलबजावणी करण्याचे आवाहन दिले आहे. एकूणच पाहता दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाने आणि त्यानंतर झालेल्या केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याने देशातील राजकीय समीकरणांवर मोठा परिणाम घडवला आहे. शिक्षणाशी संबंधित कोणतीही चूक किंवा गैरव्यवहार आता केवळ प्रशासकीय प्रश्न राहिलेला नाही, तर तो थेट राजकीय जबाबदारीशी जोडला जाऊ लागला आहे. विरोधक आता प्रत्येक राज्यातील शिक्षण व्यवस्थेतील त्रुटी पुढे आणत संबंधित मंत्र्यांकडून नैतिक जबाबदारीची मागणी करत आहेत. यामुळे
शिक्षण क्षेत्रातील पारदर्शकता, परीक्षा व्यवस्थेची विश्वासार्हता आणि विद्यार्थ्यांचा सरकारवरील विश्वास हे पुढील काळात राष्ट्रीय राजकारणातील महत्त्वाचे विषय ठरण्याची चिन्हे दिसत आहेत. केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर निर्माण झालेला हा दबाव आता केवळ एका राज्यापुरता किंवा एका पक्षापुरता मर्यादित राहिलेला नसून देशभरातील शिक्षण व्यवस्था आणि त्या संबंधित राजकीय उत्तरदायित्व यावर व्यापक चर्चा सुरू झाल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे. अशाच महत्त्वाच्या घडामोडींसाठी आझाद मराठी YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. पाहत रहा आझाद मराठी.